हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर आजचा मेनू आहे लंचसाठी अळूचं फतफदं. तर अळूचं फतफदं बनवण्यासाठी सुरुवातीला अळूची पानं घ्यायची, आपल्याला जेवढी हवेत तेवढी घ्यायची आणि ते स्वच्छ धुवून असे चिरून घ्यायचे. त्यानंतर घ्यायचे आहेत त्याची देठं. आता याची देठं असतात ती खूप हेल्दी असतात, ते काही टाकून नाही द्यायचे. अशा प्रकारे त्याचं साल काढायचं आणि देठांचं साल काढायचं आणि ते स्वच्छ असे मस्तपैकी असे बारीक बारीक चिरून घ्यायचे. आणि मग थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि शेंगादाणे घ्यायचे. तर अळूचं फतफदं बनवण्यासाठी कुकरमध्ये अळूची पानं घेतलेली आहेत मी चिरून. त्यानंतर आमच्या अन्वीनी जी माऊली रिसॉर्टला तिची ट्रिप गेली त्याचं जे हार्वेस्टिंग तिनं भाज्या करून आणल्या होत्या त्या घेतल्या होत्या थोड्याशा आणि कमी पडेल म्हणून थोडासा मी पालक घेतला होता. तुम्ही ह्या भाज्या आणि पालक नाही टाकला तरी चालतो. माझ्याकडं होतं म्हणून मी ते थोडंसं टाकलं होतं. त्यानंतर अशा प्रकारे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ वाटीमध्ये धुवून घ्यायची आणि वाटीमध्येच पाणी टाकून ती लावायची. ती खाली अळूच्या पानांमध्ये नाही टाकायची. अळूचे पानं आणि देठं जे आपण कुकरला लावून घेतो त्याच्यामध्ये नाही टाकायची. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि वरती अशी वाटी ठेवायची त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि मग कुकरला 2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या. हरभऱ्याची डाळ शिजेली पर शिट्ट्या मारायच्या आणि ती डाळ आणि शेंगादाणे वरती काढून घ्यायचे आणि याच्यातलं असं पाणी काढून घ्यायचं आणि मग बेसन टाकायचं आणि जो आपल्याकडे बिटर असतो, रवी असतो, त्याने अशी गरगटायची. जर तुम्हाला गरगटायचा जर त्रास वाटत असेल तर मिक्सरला एक गरका मारून घेतला तरीही चालतो. अशा प्रकारे पाणी काढून घेतल्यानंतर ते बारीक करायला अशा प्रकारे सोपं जातं आणि मग याच्यामुळे ते हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे ॲड करायचे आणि छान प्रकारे हलवून घ्यायची. आता हे आहे तिळाचं तेल. कढईमध्ये तिळाचं तेल, जिरी, मोहरी, कढीपत्ता, दालचिनी, एक लाल मिरची, थोडंसं लाल तिखट मी टाकलेलं आहे आणि मी दालचिनी याच्यासाठी टाकलेली आहे कारण माझ्याकडे गोडा मसाला नव्हता. जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तुम्ही दालचिनी स्किप करू शकता. आणि वरून मग आपण ते कुकरमध्ये शिजवलेलं जे पाणी असं जे काढून घेतलेलं असतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग तुम्हाला किती भाजीचा थिकनेस हवा आहे त्याच्यानुसार मग पाणी ॲड करायचं. नंतर वरून मीठ टाकायचं, गूळ आणि चिंचेचा कोळ टाकला तरी चालतो, गूळ आणि आमसूल टाकलं तरीही चालतं. गूळ तर टाकायचा, चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकम किंवा चिंच दोन्हीपैकी काहीही टाकू शकता आणि अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकून अशा प्रकारे मग भाजी आहे मी कोकम टाकलेला आहे आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची. त्याला छानपैकी एक उकळी येऊ द्यायची. त्याच्या आतमधलं बेसन असतं ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, नाहीतर मग पोटात दुखण्याची शक्यता असते. म्हणून ते व्यवस्थित भाजी त्याला शिजू द्यायची आणि अशा प्रकारे रेडी आहे मग आपली खाण्यासाठी अळूचं फतफदं. आता अळूचं फतफदं खूप हेल्दी असतं. त्याच्यामधले जे देठं असतात ते टाकायचे. त्याच्यामुळे आपल्या चुकून कधी पोटामध्ये कीस गेला असेल तर देठाने तो जळतो. धन्यवाद.